Obtain the expression for moment of inertia of thin uniform rod about a transverse axis passing through its quarter. Quarter म्हणजे 1/4 portion. 4 भाग तयार झाले, 1 2 3 आणि 4. टोटल लेंथ रॉडची किती आहे कॅपिटल, म्हणजे हा लहान पोर्शन किती होईल, L/4 होतं. म्हणजे दोन पॅरलल ऍक्सिस मधलं अंतर किती होतं, L/4. म्हणून R बरोबर लिहिलं L/4. AB हा रॉड आहे, C हा त्याचा सेंटर ऑफ मास आहे, O हा AD पॉइंट आहे, त्याच्यामधून ऍक्सिस ऑफ रोटेशन काय आहे, पास होत आहे. कन्सिडर स्मॉल एलिमेंट ऑफ हा एलिमेंट आहे dx असेल इथं, याच्यामधलं अंतर आपण घेतलं, किती घेतलंय, L/4 घेतलंय, म्हणजे R हे अंतर आहे डिस्टन्स. ना अकॉर्डिंग टू द थेरम पॅरलल ऍक्सिस ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया काय फॉर्म्युला आहे, moment of inertia about any axis is equal to sum of moment of inertia about an axis passing through its center and product of mass and square of the distance between the fixed axis of rotation between two parallel axes. That is I0 is equal to formula काय, IC plus mx square. आता IC माहिती आहे आपल्याला किती आहे, ml/12 आणि h ची किंमत किती आहे, r. आता हीच किंमत दोन्ही याच्यामध्ये यूज केल्या. आता h बरोबर जर r आहे, r किती आहे मग अंतर दोन पॅरलल ऍक्सिस मधलं, L/4 म्हणण्यात आलं L/4. पुट इन इक्वेशन नंबर 1 ही किंमत आली ml/12. परत m ला m आहे तसं, h ची किंमत टाकली किती आहे, L/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता परत I0 is equal to ml/12 plus m l चा स्क्वेअर l², 4 चा स्क्वेअर 16. आता परत काय घेतला, LCM घेतला, किती घेतला LCM 48. आता यामध्ये दोन्ही मध्ये अगोदर कॉमन घेतलंय, किती कॉमन येत आहे, ml² ब्रॅकेटच्या बाहेर काय राहत नाही, किती राहतं 1/12 1/16. परत काय घेतलं, असा नंबर निवडायचा की तो दोन्ही टेबल मध्ये असायला पाहिजे आहे, तो 12च्या टेबल मध्ये असायला पाहिजे आहे, 16च्या टेबल मध्ये असायला पाहिजे आहे. तर ती संख्या काय आहे, 48 आहे. आता 12 ला कितीने गुणल्यावर 48 येतं, 4 ने, आणि 16 ला कितीने गुणल्यावर 48 येतं, 3 ने. आता जे खाली येतं त्याला वरच्या पदाने गुणायचं आणि मध्ये साइन फक्त काय टाकायचं, जे आहे ते टाकायचं. काय आहे प्लस, म्हणजे 4 × 1 4 आणि 3 × 1 3, 4 आणि 3 7, म्हणून 7/48 हे ml² आहे तसं नेमडं आहे. आणि हेच फॉर्म्युला कशाचा आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स क्वार्टर आहे. आता त्याच्यावरून आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन फाइंड आउट करायचं. रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला k = I/m. I ची किंमत टाका, I किती आलंय 7/48 आले, म्हणून 7/48 ऍज इट इज ml² डिवाइडेड बाय हे m आहे तसं, m ला m कॅन्सल होईल. आता हे रूटच्या बाहेर काढा, l² रूटच्या बाहेर काढला तर l मिळेल. परत 48 ची 4 केली, 16 गुणले 3, 16 3 जा किती 48, 7/3 किंवा हे कसं होतं 48 असं होतं का, 16 × 3 आणि 16 चं पण बाहेर काढलं तर 4 मिळत आहे आणि हे रूट मध्ये आहे तसं. म्हणजे काय आलं, k = √7/3 × L/4 किंवा k √7/48 L. इक्वेशन नंबर 3 and this is radius of gyration. काय शंका असतील तर बघा.